हिंगोली लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे 50,000 ते 1,00,000 मताधिक्यांनी निवडून येतील, काय म्हणाले डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर एम.आर. कॅतमवार. पाहूयात. सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे आमचे आष्टीकर साहेब उभे आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ते 50,000 ते 1,00,000 मध्ये मताधिक्याने निवडून येणार आहेत. त्याचं कारण असं आहे की सध्याचं जे वातावरण आहे हे ह्या सरकारच्या विरोधामध्ये आहे. जनता एकदम त्रस्त झालेली आहे, ह्या सरकारला कंटाळलेली आहे. ह्या सरकारचं एकच धोरण आहे की फोडा आणि झोडा, म्हणजे जनतेमध्ये जातीमध्ये भांडणं लावलेली आहेत. त्याचबरोबर आता त्यांनी पक्ष फोडायचं सुरू केलेलं आहे, पक्ष पण फोडलेले आहेत आणि त्याचबरोबर आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावलेली आहेत. तर ही इंग्रज नीती आहे. इंग्रज नीती म्हणजे कशी की जेव्हा 1857ला राष्ट्रीय उठाव झाला त्यावेळेला इंग्रजाला कळालं होतं की बाबा हिंदुस्थानवर राज्य करायचं असेल तर जातीमध्ये भांडणं लावा, आणि ते त्यांनी केलं आणि नंतर त्यांनी 90 ते 100 वर्ष राज्य केलं. तर ते धोरण हे सरकार वापरत आहेत. या सरकारला लोक कंटाळलेली आहेत. त्याचबरोबर आमचं जे सरकार येणार आहे, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं जे सरकार येणार आहे हे जनतेच्या कल्याणासाठी येणार आहे. त्याच्यामुळं हुकुमशाही विरुद्ध लोकशाही ही अशी लढत आहे. त्याचबरोबर हिंगोलीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतलेले आहोत. हे जनतेला कळालेलं आहे. अगोदरच्या जे खासदार होते किंवा अगोदरचे जे सरकार आहे आता, ते काम करत नाही आहे. ते फक्त फोडा आणि झोडा हीच नीती वापरत आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की महागाईच्या मुद्द्यावर सरकार बोलायला तयार नाही, बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही आहे. त्याचबरोबर की आता लोक म्हणजे विकासाचा एकही मुद्दा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्यांनी जे एका महिन्यामध्ये केलेलं आहे निवडणूक डिक्लेअर होण्याच्या अगोदर, की जे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनीच केले आणि त्यांनी सरकारमध्ये मंत्री केलेला आहे. हा कुठला न्याय आहे? एकीकडे तुम्ही म्हणता की मागच्या वेळेला त्यांची घोषणा होती की ना खाऊंगा ना खाने दूंगा. आता असं झालेलं आहे की तुम खाओ और भ्रष्टाचार करो और बीजेपी में आओ. इतकं सरळ लोकांना म्हणजे हे एकदम काय म्हणतात की बाबा म्हणजे फसवण्याचं काम करत आहे. जनतेला एकदम असं फसवणूक कशी होईल हे बघत आहे. जनता एवढी हे नाही आहे आणि ते जनता समजू नये या सरकारला की या वेळेला इलेक्शनमध्ये जनतेचं मत यांच्या विरोधात जाईल आणि महाविकास आघाडी आणि इंडियाचा विजय होईल. फक्त हिंगोलीत नाही तर नांदेड, परभणी आणि वाशिम या मतदारसंघामध्ये सुद्धा वातावरण चांगलं आहे आणि महाविकास आघाडीला 35 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आमचं असं मत आहे की आष्टीकर साहेब हिंगोली जिल्ह्यामध्ये 50,000 ते 1,00,000च्या मताधिक्याने निवडून येतील.